राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत चिटफंड विधेयक मंजूर करण्यात आलं। या विधेयकानुसार राज्य शासनाकडील अपीलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान केल्यामुळे अपील निकाली काढण्यातील विलंब टाळला जाणार आहे। त्यामुळे अपीलकर्त्यांचा वेळ देखील वाचणार आहे, असं वित्तमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं। ऑनलाईन गेमिंग, अश्वशर्यतींची व्याख्या आणि इतर कलमांमध्ये व्यापकता तसंच स्पष्टता आणणारं जीएसटी सुधारणा विधेयकही आज मंजूर करण्यात आलं। ऑनलाईन गेम कौशल्याचे गेम असल्यामुळे आकारलेल्या शुल्कावर 18% कर गेम चालक भरत होते। या संदर्भात नियुक्त अभ्यास समितीनं हे खेळ गेम ऑफ स्किल नसून गेम ऑफ चान्स आहेत असा निष्कर्ष काढला। या संदर्भातील उपसमितीनं एकूण टर्नओव्हरच्या रकमेवर 28% कर आकारण्याची शिफारस जीएसटी काउन्सिलला केली होती। नवजात बालकं आणि बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून अभ्यास आणि उपाययोजना करण्यात येतील अशी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केली। राज्यात वर्षभरात 4872 बालकांचा मृत्यू होतो, ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं ते म्हणाले। राज्यातील बालमृत्यूकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमदार आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। अनेक रुग्णालयात नवजात बालकांसाठी कृत्रिम श्वसन यंत्रणा उपलब्ध नसणं, जिथे आहे तिथे प्रतीक्षित मनुष्यबळ नसणं आदी बाबी शेलार यांनी यावेळी मांडल्या। त्यावर अहवाल येताच कारवाई करू असं सावंत म्हणाले। राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल असंही सावंत यांनी सांगितलं। तत्पूर्वी आज सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करून स्थगन प्रस्ताव मांडला। मात्र उपमुख्यमंत्र्यांनी यावर कालच सविस्तर उत्तर दिलं होतं, त्यामुळे आता यावर चर्चा होणार नाही असं सांगत विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारला। त्यावर आक्रमक होत विरोधक जागा सोडून पुढे आले। अध्यक्षांनी चर्चा नाकारल्यानं याचा निषेध करत विरोधी सदस्य सभागृहातून बाहेर पडले। राज्यातल्या नागरिकांना खोटी आमिषं दाखवून त्यांच्याकडून पैसा जमा करून घेणं, कर्जाच्या नावाखाली फसवणूक करणं अशा सर्व घटनांसाठी राज्य सरकार कायद्यात बदल करेल आणि त्यासोबतच एक नवी प्रणाली विकसित करेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या 2 प्रश्नांच्या उत्तरात दिली। ठेवी आणि कर्ज योजना देणाऱ्या जाहिराती कायद्याच्या कक्षेत आहेत का ते तपासणारी यंत्रणा गृह विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं तयार केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। कायद्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक अभ्यासगट 3 महिन्यात तयार करण्यात येईल अशी माहितीही फडणवीस यांनी दिली। मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ठेवीदारांच्या संरक्षणाचा जो कायदा आहे, या कायद्यात जी प्रोसिजर दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण कॉम्पिटंट अथॉरिटी अपॉइंट करतो, मग ती अथॉरिटी त्याचं सगळं असेसमेंट करते, मग असेसमेंट करून ते लिलाव पद्धतीने आपल्याला ते सगळं, समजा स्थावर मालमत्ता असेल तर ती विकावी लागते। अनेक वेळा पुढचे त्याच्यातनं काय अडचणी निर्माण होतील म्हणून लिलावाला लोक पुढे येत नाहीत आणि साधारणपणे कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून उपजिल्हाधिकारी लेवलचा व्यक्ती आपण त्या ठिकाणी अपॉइंट करतो। तर अनेक वेळा अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन करण्याचा कोर कॉम्पिटन्स हा त्यांच्याकडे नसतो आणि म्हणून निश्चितपणे प्रॉपर्टीची विल्हेवाट ही आपल्याला लवकर कशी लावता येईल या संदर्भात या कायद्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येतील या संदर्भात एक अभ्यासगट आम्ही निश्चितपणे तयार करू। एक साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी या अभ्यास गटाला देऊन त्यांच्या माध्यमातून एक रिपोर्ट घेऊन आणि कायद्यामध्ये ज्या काही आपल्याला सुधारणा करायच्या त्या आपल्याला करता येतील। साधारणपणे यातले काही ऑफेन्सेस नॉन बेलेबलच आहेत, पण अनेक वेळा कुठलेही नॉन बेलेबल ऑफेन्स असला तरी कोर्टाला बेल देण्याचा अधिकार असतो, कोर्ट अनेक वेळा ते बेल देतं। तसं याच्यामध्ये कोर्टाने फार लवकर बेल दिली होती, परंतु नवी मुंबई पोलिसांनी प्रयत्नपूर्वक ती बेल कॅन्सल केली आणि आता आरोपी, जो मुख्य आरोपी आहे तो अजूनही जेलमध्ये आहे। पण याला अधिक, कारण आपला हा कायदा स्पेशल ऍक्ट आहे, त्यामुळे या स्पेशल ऍक्टमध्ये याला अधिक स्ट्रिंजंट कसं करता येईल हा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल। सर्व प्रकारच्या बँका, वित्तीय संस्था, ॲप यांना समान पातळीवर आणून अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। केंद्र सरकार ही त्यासाठीच कायद्यात बदल करत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं। राज्यातल्या इतर मागास बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात येत्या जानेवारीपर्यंत 52 वसतिगृह सुसज्ज करून सुरू केली जातील अशी माहिती या खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली।
राज्यातील 977 ओबीसी समाजाच्या आश्रमशाळांची गेल्या 3 वर्षांची असलेली अनुदानाची थकबाकी 141 कोटी रुपये इतकी होती. ती गेल्या सरकारच्या काळातील आहे. आमच्या सरकारनं आतापर्यंत 180 कोटी अनुदान रक्कम वितरित केली आहे. एकूण 225 कोटी रुपये अनुदान देण्याची तयारी आहे, असं सावे यांनी सांगितलं. रिक्त असलेली 282 शिक्षक पद भरती प्रक्रिया महिनाभरात सुरू करू, असंही ते म्हणाले.